पुण्याच्या स्वारगेट बसस्थानकात एका तरुणीवर पहाटेच्या सुमारास अत्याचाराची घटना घडली आणि यानंतर महिला तरुणींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला। आपण आता नाशिकच्या महामार्ग बसस्थानकात आहोत। याच बसस्थानकामधून पुणे, सोलापूर, तुळजापूर, अहमदनगर या ठिकाणी जाण्यासाठी बस ह्या उपलब्ध असतात। पहाटेची वेळ आहे, पहाटेचे 5 वाजलेले आहेत। जसं स्वारगेट बसस्थानकामध्ये बस ह्या आलेल्या होत्या, मुक्कामी थांबलेल्या होत्या, तशाच काही बस इथे देखील मुक्कामी आहेत। ही तुळजापूर डेपोची बस आहे। मात्र आपण बघतोय की बसचा दरवाजा हा पूर्णपणे बंद आहे। ही अशीच नाशिकहून जाणारी दुसरी एक बस आहे। या बसचा दरवाजा मात्र उघडा आहे। बस खरं तर इथे आल्यानंतर बसचा दरवाजा जोपर्यंत चालक वाहक बसमध्ये नाही तोपर्यंत याचा दरवाजा बंद असला पाहिजे। नाशिक तुळजापूर नगर मार्गे जाणारी ही बस असल्याचं बोर्ड ह्या बसवर आहे आणि संपूर्ण बसमध्ये इथे शुकशुकाट बघायला मिळतो आहे। काही प्रवासी यायला सुरुवात झालेली आहे, ज्यांना आपापल्या इच्छित स्थळी जायचं आहे त्या ठिकाणी प्रवासी येत आहेत। मात्र ही बस महामार्ग बसस्थानकाच्या शेवटच्या कोपऱ्यात म्हणजे 2 प्रवेशद्वार आहेत। एका बाजूने बस येतात आणि दुसऱ्या बाजूचं प्रवेशद्वार ज्यातनं फक्त आणि फक्त प्रवासी हे येऊ शकतात अशा स्वरूपाची व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे। ही बस आहे। अशाच 10 ते 15 बस या बसस्थानकामध्ये सध्या उभ्या आहेत। त्यातल्या काही बसचा दरवाजा उघडा आहे। अनेक बसचे दरवाजे हे सुरक्षेच्या कारणास्तव बंद करून ठेवण्यात आलेले आहेत। मात्र अशा स्वरूपाचे बसचे दरवाजे उघडे राहतात आणि अशीच घटना स्वारगेट बसस्थानकामध्ये घडलेली होती। पहाटेपासूनच इथे प्रवाशांची वर्दळ आहे। जे कर्मचारी आहेत, वाहक चालक आहेत, ज्यांना सकाळच्या फेऱ्या मारायच्या आहेत ते देखील आता बसस्थानकामध्ये आलेले आहेत। त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा फारसा मुद्दा आज तरी इथे बघायला मिळत नाही। मात्र अशा ज्या बस ज्या कर्मचारी नाही, वाहक नाही, चालक नाही, त्या बसचे दरवाजे खुले असल्यामुळे असे अनुचित प्रकार घडू शकतात। याची खबरदारी मात्र एसटी महामंडळाच्या सर्वच कर्मचाऱ्यांनी घेणं अत्यंत आवश्यक आहे। कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।